आता हे जेव्हा दानवांना कळलं, तेव्हा दानवांचे जे गुरु आहेत शुक्राचार्य, त्यांनी लगेच त्यांना सांगितलं की चला आता देव गरीब झालेत, त्यांच्याकडे कुठलं ऐश्वर्य नाहीये, त्यांच्याकडे लक्ष्मी नाही, संपत्ती नाहीये, त्यामुळे स्वर्गावर चढाई करा आणि आपल्या ताब्यात स्वर्ग घ्या. म्हणजे काय, तर जेव्हा शत्रूला कळतं की आपण लूज पडलेलो आहोत, आपल्याकडे शक्ती नाहीशी झालेली आहे, शक्तीहीन झालेलो आहे, तेव्हा शत्रू आपल्यावर विजय मिळवतो. आणि तसंच झालं. दानवांनी इंद्रपद हिरावून घेतलं आणि देव स्वर्गातून बाहेर पडले. हे सगळं झाल्यानंतर भगवंताकडे गेले. विष्णू भगवंतांकडे सगळे गेलेले आहेत. विष्णू भगवंत म्हणतात, तुम्ही करता चुका आणि ते भोगायला लागलं की माझ्याकडे येता, मी काही करणार नाही यावेळेला. तुम्ही सज्जनांचा अपमान करता, तुम्ही ऋषीमुनींचा अपमान करता, तुम्ही साधू संतांचा अपमान करता आणि त्यांनी काही सांगितलं, त्यांनी काही शाप दिला की मग माझ्याकडे येता आणि मी काय करायचं, आता तुम्हीच करायचे सर. मग काय करायचंय, तर तुम्ही आता दानवांशी जाऊन भेटायचे, म्हणजे तुम्ही आता त्यांच्याशी युती करायची. कारण आता तुमचं भविष्य किंवा तुमचं ग्रहमान चांगलं नाहीये, त्यांचं ग्रहमान चांगलं आहे, त्यांचं अनुकूल आहे, तुमचं प्रतिकूल आहे. त्यामुळे आता जा आणि त्यांना भेटा आणि तुम्ही आणि त्यांनी म्हणजे देव आणि दानव यांनी मिळून समुद्र मंथन करा. का, तर सगळी संपत्ती, सगळं ऐश्वर्य समुद्रामध्ये गेलेलं आहे. ठीक आहे, आता बळीराजा जो आहे तो दानवांचा राजा आहे. हे सगळे देव बळीराजाकडे गेले. बळीला पण आनंद झाला, बळी खरा भक्त आहे भगवंताचा. मग त्यांनी सांगितलं की हा ठीक आहे, चालेल, करूया वगैरे असं. कारण आता आपण देव आपल्याकडे आलेले आहेत म्हटल्यावर आपण काहीतरी मोठे आहोत असा त्यांना थोडासा गर्व झाला. ठीक आहे म्हणे, करू, काही हरकत नाही, तुम्ही म्हणताय तर तो प्रस्ताव आम्ही मान्य करतो म्हणे.